आणखीन एका माहिती अधिकार कार्यकर्त्याचा बळी. हो, सातारमधील घटना. बळी असणाऱ्याचं नाव आहे डॉक्टर संपदा मुंडे, माहिती अधिकार कार्यकर्त्या. हो, जवळजवळ त्यांनी 5 महिन्यामध्ये 22 तक्रारी केल्या. प्रशासनामध्ये ह्या वरिष्ठ डॉक्टर ग्रामीण रुग्णालयामध्ये काम करत असताना पोलीस सब इन्स्पेक्टरने 4 वेळा बलात्कार केला. त्याच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करून सुद्धा प्रशासनाने कोणतीही हालचाल केली नाही. शेवटी त्या डॉक्टरने आपली जीवन यात्रा संपवली. काळजाला चीर देणारी घटना आहे मित्रांनो. प्रशासनातील नाकर्तेपणा यामध्ये दिसतो. एका प्रशासनातील व्यक्तीने माहिती अधिकाराचा वापर सुद्धा केला. जवळजवळ 22 तक्रारी प्रशासनाच्या विरोधामध्ये दिला, परंतु एकाही अर्जावरती निर्णय झाला नाही, कारवाई नाही झाली. जो व्यक्ती माहिती अधिकाराचा वापर करतो तो आमच्या दृष्टीने माहिती अधिकार कार्यकर्ता आहे. आणि त्याच व्यक्तीने भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला स्वतःला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. किती दुर्दैवी घटना आहे ही महाराष्ट्रामधली. यामध्ये असणारे सर्व प्रशासकीय कर्मचारी अधिकारी यांची चौकशी झाली पाहिजे. एवढे अर्ज करून सुद्धा त्या अर्जावरती कार्यवाही का झाली नाही हा जनतेचा प्रश्न आहे. त्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येने प्रशासनातील भ्रष्टाचार उघडकीस झाला आहे मित्रांनो. हा आवाज जनतेचा थांबला नाही पाहिजे. यावरती आवाज उठवला पाहिजे. आणि जेवढे या महिला डॉक्टरच्या आत्महत्येस कारणीभूत आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. हा जनतेचा आवाज आहे. हा व्हिडिओ मॅक्झिमम शेअर करा. धन्यवाद.